धोरण निर्मितीत महिलांचा सहभाग सुनिश्चित करण्यासाठी सरकार वचनबद्ध. महिला आरक्षणाच्या अंमलबजावणीत कोणतीही कसर सोडणार नाही, पंतप्रधानांची उत्तर प्रदेश दौऱ्यात ग्वाही. बनारस, पुणे आणि अयोध्या, मुंबई या 2 नव्या अमृत भारत एक्सप्रेस रेल्वे गाड्यांना पंतप्रधानांनी दाखवला हिरवा झेंडा. अयोध्या आणि काशी विश्वनाथला जाण्यासाठी प्रवासाचा आणखी एक पर्याय. अंमली पदार्थ विरोधातल्या लढ्यात भारताची मोठी कामगिरी. कुख्यात अंमली पदार्थ तस्कर मोहम्मद सलील डोला याला तुर्की येथून भारतात परत आणण्यात मोठं यश. शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत विद्यार्थ्यांना राज्य सरकारनं नेमून दिल्यानुसार घराजवळच्या खासगी विनाअनुदानित शाळांनाही विनाविलंब प्रवेश देणं बंधनकारक, सर्वोच्च न्यायालय. धार्मिक कार्यक्रमांसाठी रस्ते अडवून ठेवता येणार नाहीत. अशा कार्यक्रमांमुळे धर्मनिरपेक्ष व्यवहारांवर परिणाम झाल्यास सरकार त्यात हस्तक्षेप करू शकेल, सर्वोच्च न्यायालय. महाराष्ट्रातल्या कारागिरांच्या सृजनातून जन्मलेली कोल्हापुरी चप्पल आता जागतिक लक्झरी उत्पादन. मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. कोल्हापुरी चप्पलांचा वारसा जगभर पोहोचवण्यासाठी प्राडा आणि लेडकॉम यांच्यात करार. मीरा रोडमधील संशयित लोन वुल्फ म्हणजे एकल दहशतवादी हल्ल्याचा तपास एटीएस आणि NIA कडून सुरू. धागेदोरे शोधून काढणार, मुख्यमंत्र्यांची ग्वाही. उत्तर प्रदेशच्या धर्तीवर राज्यातही खते विक्री बंद करण्याबाबत निर्णय घेणार, कृषी मंत्र्यांचं आश्वासन. कृषी निविष्ठा विक्री व्यावसायिकांचा संप मागे घेण्यासंदर्भात सकारात्मक चर्चा. आणि सामोआ इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल युवा आणि कनिष्ठ भारोत्तोलन अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय खेळाडूंची शानदार कामगिरी. दुसऱ्या दिवशी पटकावली 4 सुवर्णपदकं.